हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय केशवराज बाबा साहेब महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रथासुतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरया जुहावो पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रावण मास निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेमध्ये आज भगवत कृपेने ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र चिंतन सांगण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे। गत 15 वर्षापासून नित्य श्रावण महिनाभर आपण ज्ञानेश्वरीच्या प्रवचन सेवेचं आयोजन करत असतो। आज खूप पुण्यवान पर्व आहे,
कारण आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि याच दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा जन्म आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मोत्सव नित्य आपल्या केशवराज बाबासाहेब महाराज संस्थांमध्ये होत असतो. त्याचप्रमाणे गोपालकृष्णांचा सुद्धा. आज माऊलींचं चरित्र सांगत असताना माऊलींची एक ओवी जी त्यांच्या चरित्राला स्पर्श करते. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातले प्रभू. अनेक कल्प मी जे सत्यवादाचं तप केलेलं आहे त्या सत्यवादाच्या तपाचं फळ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म. एक कल्प म्हणजे 465 लक्ष वर्ष. आणि ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात बहुकल्प. 4-2 वर्ष 4-2 जन्म घेतले आणि त्यानंतर इतका दिव्य देह भगवंताचा ज्ञानेश्वर माऊलींना भेटला. हे कसं शक्य? अनेक कल्पापर्यंत सत्यवादाचं तप जेव्हा होत ते सत्यवादाचं तप भगवान रूपातून अवतीर्ण होत. माऊलींच्या जन्माचं आपण चरित्र पाहत असताना माऊलींच्या जन्मासाठी किती उपाययोजना भगवंत कृपेने कराव्या लागल्या आणि भगवत कृपेने झाल्या याचं चिंतन माऊलींच्या चरित्रात घडतं. जेव्हा भगवंताला जन्म घ्यायचा असतो, भगवंताचा जन्म ह्या भूतलावरती होतो, तेव्हा भगवंताला अनुरूप परिस्थिती आवश्यक असते. जगद्गुरु तुकाराम महाराज जसं म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ लोपटी. हे शुद्ध बीज उत्पन्न होण्यासाठी अनेक पिढ्यांना या सत्य तपाचं तपश्चर्या करावी लागते आणि त्या तपश्चर्येच्या बळावरती आपल्या घरामध्ये जन्माला येणारा जीव हा अंश रूपाने भगवत स्वरूप असतो. आणि भगवत स्वरूप जीव जन्माला आल्यानंतर या पृथ्वीवरील अनेक मुमुक्ष जीवांचा उद्धार करून आपला देह ठेवून परलोकी प्रवास करतात. कृष्ण जन्मामध्ये भगवंताने आपलं कार्य संपल्यानंतर 125 वर्ष आयुष्य भगवंत जगले. 125 वर्षानंतर जेव्हा भगवंत निजधामाला गेले त्यावेळेस भगवंताला उद्धवजी असं म्हणतात की भगवंता तुम्हाला शोधावं कुठं? तर त्यावेळेस भगवंतांनी आपलं तेज वाङ्मय रूपानं श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. पण 750 वर्षांपूर्वी जेव्हा या भूतलावरती या महाराष्ट्राच्या पुण्यवान भूमीवरती ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले ते पुन्हा वापस गेले. सहज मनामध्ये विचार येतो की माऊलींचा जन्म मनुष्याच्या कल्याणासाठी, या जीवाच्या उद्धारासाठी ही ज्ञानेश्वर माऊली आज सुद्धा संजीवन समाधीमध्ये आनंदित ध्यानस्थ आहे. आणि ध्यानस्थ बसून या महाराष्ट्राच्या या पृथ्वी लोकावरच्या सर्व समस्त वारकऱ्यांना, समस्त भक्तांना या मोक्ष जीवाचा उद्धार करण्यासाठी पुण्यक्षेत्र आळंदी इथं माऊलींचा निवास आहे. त्या जन्मामध्ये आपलं कार्य संपल्यानंतर आपण निजधामास गेला, पण या जन्मामध्ये कुठलंही कार्य संपवलं नाही तर कार्य सतत चालू ठेवलं. ज्ञानेश्वरीच्या रूपानं भगवंत साक्षात आपल्यापाशी अवतीर्ण होता. हे ब्रह्मज्ञान, हे वाङ्मय रूप ज्ञानेश्वर माऊलींचं प्रत्येक वारकऱ्याच्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने पोहोचलं.
ती ज्ञानेश्वरी भगवंताच्या समोर होती, ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर होती. आणि नाथ महाराजांच्या प्रयत्नाने, माऊलींच्या कृपेने नाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी भूतलावरती अवतीर्ण केली. आणि ती ज्ञानेश्वरी भूतलावर अवतीर्ण केल्यानंतर आज तुमच्या माझ्यासाठी प्रसाद रूपी आली. किती शुद्ध गोड असतं बघा. गोविंद पंत आणि मीराबाई हे ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोबाचे. तत्पूर्वीचा इतिहास पाहिला तर ज्ञानेश्वर माऊलींचा इतिहास हा आळंदीपासून प्रारंभ होतो, आळंदीपाशी पोहोचतो, पण तो आपल्या बीड पासून प्रारंभ होतो. जाधव नावाचे जे राजा होते त्या राजांपासून एक लढाऊ असं कुटुंब हे माऊलींचं होतं. लढवय्या जीवन जगत असताना या पृथ्वी तलामध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्या पूर्वजांचं बलिदान झाल्यानंतर गोविंद पंत आणि मीराबाई हे दोघे जण आपेगावला येऊन राहिले. आपेगाव गोदा मातेच्या तीरावरती वसलेलं आपेगाव, जिथे माऊलींच्या पूर्वजांचं आज सुद्धा समाधी आपल्याला पाहायला मिळते. गोविंद पंतांची. गोविंद पंत आणि मीराबाई जेव्हा अनेक अनुष्ठान करत असत, कारण पुत्र प्राप्ती नव्हती. जेव्हा भगवंताला जन्म घ्यायचा, भगवंताला जन्म घेत असताना भगवंताला किती अनुष्ठानातून या सगळ्या कुटुंबाला जावं लागतं. आणि मग माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातळे प्रभून. गोविंद पंत आणि मीराबाई हे नित्य भगवंताची आराधना करत असत. पण गोविंद पंतांचं वय 55 वर्ष झालं, पण पुत्र प्राप्ती नव्हती. गोविंद पंतांना पुत्र प्राप्ती नसल्यानंतर अनेक अनुष्ठान करायचे. पण जो नाथ संप्रदाय अनेक वर्ष तपश्चर्येला बसला, जो भगवान शंभूंपासून निर्माण झाला, आदिनाथांपासून आलेली ही परंपरा, भगवान शंभूंपासून आलेली ही परंपरा गहिनीनाथापर्यंत आली. आणि गहिनीनाथाने गोविंद पंतांना आणि मीराबाईंना अनुग्रह दिला आणि आशीर्वाद दिला की आपणास पुत्र प्राप्ती होईल. गोविंद पंत नित्य गोदावरीच्या पाण्यामध्ये स्नान झाल्यानंतर गायत्रीचं अनुष्ठान करत असत पुत्र प्राप्तीसाठी. भगवान गहिनीनाथांच्या कृपेने पुत्र प्राप्त झाला आणि त्यांचं नाव ठेवलं होतं विठ्ठल. तसं त्यांचं नाव विठ्ठल ठेवलं, परंतु गायत्री मातेच्या जपापासून उत्पन्न झालेलं हे फळ असल्यामुळे त्यांचं नाव वेदमातु असं ठेवलेलं होतं. परंतु विठ्ठल या नावाने सर्वत्र प्रसिद्ध झालेले हे विठ्ठल पंत बालपणीपासूनच थोडे विरक्त स्वभावाचे होते. आपलं व्रतबंध संस्कार झाल्यानंतर गुरुघरी ज्ञान प्राप्त केलं आणि प्राप्त ज्ञान हे अनुभवण्यासाठी तीर्थाटन करण्याचं विठ्ठल पंतांनी ठरवलं. विठ्ठल पंतांनी जेव्हा हे तीर्थाटन करण्याचं ठरवलं त्यावेळेस मातेने नकार दिला. मीराबाई असं म्हणाल्या की आमच्या वयाच्या 55व्या वर्षी आपण जन्माला आला, आम्ही आता थकलो आहोत, आम्ही कधी ह्या झाडाचं पान गळल याचा भरवसा नाहीये, आपण इथंच राहून अध्ययन करावं. पण विठ्ठल पंतांच्या मनामधली विरक्ती आणि विठ्ठल पंतांच्या मनामधली भगवत भक्ती त्यांना घरामध्ये स्थिर राहू देत नसत. आणि त्यातून शेवटी गोविंद पंत आणि मीराबाई यांनी त्यांना परवानगी दिली. पण त्याच क्षणी ते असं म्हणाले की बाळा, तीर्थाटन करा आणि लवकर घरी वापस या.
गोविंद पंत निरोप देत आहेत विठ्ठल पंतांना. विठ्ठल पंतांनी सगळा भारताचा तीर्थक्षेत्राचा भाग फिरून फिरून जेव्हा त्र्यंबकेश्वराला ते आले, भगवंताची रचना कशी असते बघा, की जेव्हा भगवंताला अवतरण व्हायचं असतं तेव्हा भगवंत सुद्धा उत्तम प्रकारची कूस शोधत असतात. उत्तम प्रकारचा माता पिता असल्याशिवाय भगवंत सुद्धा जन्म घेत नाहीये. भगवंताचं दर्शन झालं त्र्यंबकेश्वर आणि सायं संध्या आटोपल्यानंतर विठ्ठल पंत शांत मंदिराच्या बाहेर बसले असताना भगवान शंभूंनी एका वारकऱ्याचं रूप धारण करून सहज त्यांच्या बाजूला जाऊन बसले आणि म्हणाले, यती आपण कुठून आला, कुठे चालला? विठ्ठल पंतांनी सांगितलं, तीर्थाटन. मग त्या वारकऱ्याने असं म्हणाले की आपण कधी आळंदीला गेला होता? त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं आता आपण आळंदीला जावं. आळंदीला भगवान सिद्धेश्वरांचं मंदिर आहे. भगवान शंकराच्या रूपानं भगवान सिद्धेश्वर स्थापित आहे. अत्यंत प्रचलित दैवत आहे. आपण अवश्य जाणं करावं. आणि विठ्ठल पंतांनी विचार केला की उद्याचा प्रवास आपण आळंदीकडे करावा. आळंदी ही अत्यंत पुण्यवान भूमी आहे. अत्यंत पुण्यवान भूमीमध्ये आज विठ्ठल पंतांचा प्रवेश. या आळंदीमध्ये ज्यांच्यापाशी कुलकर्णी गावाचं पद होत ते सिद्धोपंत त्यांच्या सौभाग्यवती उमावती. आळंदीचं वर्णन चारही युगामध्ये येत आहे. कृतेचानंद विपिन्नम त्रेतायां वारुणं स्मृतं द्वापरे कपिलं ज्ञेय कलाकाख्यां कलो युगे. कधी आनंदवन नावाने या आळंदीला ओळखलं गेलं ते कृतयुगामध्ये. त्रेतायुगामध्ये वारुळ नगरी नावानं ओळखल्या गेलं. द्वापर युगामध्ये कपिल नगरी म्हणून ओळखल्या गेलं. तर ह्या कलियुगामध्ये त्याला आळंदी नावाने ओळखल्या गेलं. भगवान देवादिदेव इंद्रांच्या हातून एकदा पातक घडलं. भगवान शंभू आणि माता पार्वती जलक्रीडा करत असताना देवादिदेव इंद्रांच्या हातून पाप घडलं आणि त्या पापाचं प्राक्षरण करण्यासाठी, त्या पापाचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी मृत्यू लोकामध्ये येऊन तपश्चर्या करावी लागली. आणि ती देवादिदेव इंद्राणी तपश्चर्या आळंदीमध्ये केलेली. आपण कधी आळंदीला गेला? ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या बाजूला सिद्धेश्वराचं मंदिर. ज्या सिद्धेश्वराच्या कुशीमध्ये बसून माऊली आजही ध्यानस्थ आहे. भगवान शंभूंनी स्वतः अवतीर्ण होऊन मूर्ती रूपामध्ये आजही भगवान शंभू आळंदीमध्ये आपल्याला नित्य त्यांचं दर्शन होतं, अनुभूती येते. माऊलीने सुद्धा समाधीची जागा निश्चित करत असताना भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना सिद्धेश्वराच्या जवळ स्थान देतात. त्या सिद्धेश्वरावर बसून देवादिदेव इंद्राणी तपश्चर्या केली. देवादिदेव इंद्राणी तपश्चर्या केलेल्या त्या भूमीमध्ये आज जेव्हा विठ्ठल पंत आले, त्या मंदिराच्या बाजूला एक अमृत प्रवाहिनी आहे, जिचं नाव आहे इंद्रायणी. जिचा उगम लोणावळ्यातून होतो. पण या इंद्रायणीनं दोन महात्मे दिले. एक जगद्गुरु तुकाराम महाराज आणि दुसरी ज्ञानेश्वर माऊली. दोघे इंद्रायणीच्या स्थिरावरतीच आहेत.
आणि ती माऊली आज इंद्रायणीच्या त्या तीरावरती समाधिस्थ असताना आपल्याला त्या इंद्रायणीचं दर्शन घेता येतं, स्नान करता. विठ्ठलपंत आले इंद्रायणीमध्ये, त्यांनी स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, कोरांना भिक्षा मागून आपला दुपारचं भोजन प्रसाद त्यांनी ग्रहण केला. आणि त्या दिवशी सायं संध्या आटोपून जेव्हा काही अवतरण त्यांचं चालू असताना काही गावातले लोक तिथे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विठ्ठलपंत जेव्हा इंद्रायणीमध्ये सूर्याला अर्घ्य देत होते, अर्घ्य प्रदान करत असताना समोरून विठ्ठलपंत आले आणि विठ्ठलपंतांची क्षमस्व सिद्धेश्वर जेव्हा त्या विठ्ठलपंतांनी अर्घ्य दिलं, सिद्धोपंत समोर आले आणि सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना पाहिल्यावर मनामध्ये भाव उत्पन्न झाला की कोण योग पुरुष असावा, यांच्या चेहऱ्यावरचं तेज, यांच्या ज्ञानाची प्रभा. आणि जेव्हा त्यांनी स्नान करून भगवंताच्या दर्शनासाठी आले तेव्हा सिद्धोपंतांनी विचारलं, येते आपण कुठून आला? आज दुपारच्या भोजनासाठी आपण घरी यावं. त्यावेळेस विठ्ठलपंतांनी क्षणभर नकारही दिला, पण सिद्धोपंतांनी प्रार्थना केल्यानंतर आज दुपारचं भोजन त्यांच्या घरी घेण्याचं ठरलं. आळंदी गाव जिथे बसलेलं आहे, सिद्धोपंतांचं घर बाजूलाच आहे. विठ्ठलपंत माध्यान्ह भोजनासाठी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा दारामध्ये एकदम समोर एक अष्टवर्ष कन्या आली आणि त्या अष्टवर्ष कन्येचं नाव होतं रुक्मिणी. रुक्मिणी पटकन मध्ये गेली आणि बाबांना सांगितलं, बाबा कोणीतरी येते दारात आलेली आहे. विठ्ठलपंतांचं स्वागत सिद्धोपंतांनी आणि उमाबाईंनी केलं. भोजन झाल्यानंतर इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्यानंतर सहज तिथे असलेले काही ग्रंथ पाहिले आणि ते ग्रंथ अवलोकन करावं अशी इच्छा विठ्ठलपंतांच्या मनात आली. आणि सिद्धोपंतांच्या घरी राहून त्या ग्रंथाचं अनुष्ठान 7 दिवसासाठी त्यांनी केलं. अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशीचा पूर्व संध्येचे सर्वांनी एकत्र बसून सुंदर प्रकारचं भगवंताची आराधना केली. उद्या समाप्ती होती. त्या रात्री सगळेजण शांत विसावले होते. विठ्ठलपंत वरच्या जागेमध्ये खोलीमध्ये विसावले. खाली सिद्धोपंत, उमाबाई आणि छोटीशी रुक्मिणी आपल्या आईच्या बाजूला झोपलेली. मध्यरात्रीचा तो प्रसंग होता. बरोबर मध्यरात्री देवघरामध्ये असलेल्या पांडुरंग परमात्माच्या मूर्तीचं तेज हे अत्यंत तेजोमय होऊन संपूर्ण घरामध्ये विठ्ठलाचं तेज आणि त्या तेजाने त्या सुगंधाने सिद्धोपंतांना जाग आली. आणि सिद्धोपंत उठून बघतायत तर साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांच्यापाशी अवतीर्ण झाले. आणि पांडुरंग परमात्मा असं सांगतात, भक्ती ज्ञान वैराग्य उघडी असती इच्छा, की जो तुझ्या घरी यती आलेला आहे त्याच्या पशी भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. आणि तुझी ही अष्टवर्ष कन्याची रुक्मिणी आहे. तिच्या गर्भातून 4 देव जन्म घेणार आहे. त्यासाठी माझी ही आज्ञा पाळा. आणि या विठ्ठलपंतांना पाणी ग्रहण करण्याचा अधिकार रुक्मिणीचा आहे. सिद्धोपंतांनी पांडुरंग परमात्म्यांना दर्शन घेतलं, वंदन केलं, भगवंताची आज्ञा मांडली आणि क्षणभरात भगवंतांनी आपलं तेज कमी कमी करत पुन्हा देवाऱ्यामध्ये जाऊन मूर्ती विसावली. समाप्तीचं भोजन झाल्यानंतर झालेली घटना सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना सांगितली. पण विठ्ठलपंतांच्या मनातली विरक्ती आणि त्यांनी असं म्हणाले की जर भगवंतांनी ही आज्ञा तुम्हाला दिली आहे तर ही आज्ञा त्यांनी मलाही देणं आवश्यक होतं. विवाह करणं हा माझ्या जीवनाचा उद्देश नाहीये. विवाह करणं आणि संसार सांभाळणं या गोष्टीच्या पुढे जाऊन भगवत भक्ती प्राप्त करावी, ज्ञान मिळवावं
अखंड चिंतन करत बसावं हा या जीवाचा उद्देश आहे. विठ्ठलपंतांनी सांगितलं की आपण ठरवावं. भगवंताची आज्ञा मी तुम्हाला सांगितली. त्या दिवशी रात्री तिथेच त्यांचा विसावा होता. आज मध्यरात्री जेव्हा सगळे शांत विसावले होते तेव्हा विठ्ठलपंतांना साक्षात पांडुरंग परमात्म्याने दर्शन देऊन आज्ञा केली की या रुक्मिणीचा विवाह तुझ्याशी करण्यात येणार आहे. तुझ्या अंगामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे आणि वैराग्यही आहे. म्हणजे बघा, भगवंताला जर जन्म घ्यायचा असेल तर भगवंताला ह्या 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक असते ती भक्ती, दुसरं असतं ते ज्ञान आणि तिसरं असतं वैराग्य. भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आवश्यक आहे आणि ज्ञानोत्तर भक्तीतून भक्तीची मिळणारी फळं ही वैराग्य उत्पन्न करतात. वैराग्य उत्पन्न करणं म्हणजे काही वस्त्र घालून वनामध्ये निघून जाणं, याला वैराग्य भगवंताला अपेक्षित नाही. इथलं वैराग्य हे भौतिक सुखांच्या साधनांच्या पासून दूर राहून भगवत प्राप्तीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणं, यासाठी उत्पन्न झालेलं वैराग्य. विठ्ठलपंतांनी ती आज्ञा मान्य केली. यथावकाश दोघांचा विवाहही झाला. विवाह झाल्यानंतर आंबेगावला सिद्धोपंतांनी दोघांना आणूनही सोडलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातले जेव्हा आपण आयाम बघतो, अत्यंत रसाळ आहे, अत्यंत मधुर आहे, अत्यंत स्वादिष्ट. माऊलींचं चरित्र चिंतन करत असताना माऊलींच्या जीवनामध्ये माऊलींना निर्माण करण्यासाठी ही 4 देव ह्या भूतलावरती जन्म घेण्यासाठी भगवंताला किती प्रयत्न करावे लागले याची एक एक अनुभूती येते. यांच्या उदरातून 4 देव जन्म घेणार आहे. यासाठी गहिनीनाथ तपश्चर्येला आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. 200 वर्ष तपश्चर्या करतात गहिनीनाथ. कुणासाठी? कुणासाठी? या विश्वाचं रक्षण करण्यासाठी. हे जीव जन्माला येणार आहे त्या जीवांना ही अनुभूती देण्यासाठी. आणि नाथ संप्रदायाची परंपरा, ही भागवत धर्माचा पताका सर्वत्र गर्जण्यासाठी, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, सर्वसामान्य जीवाला भक्तीच्या रसामध्ये ओथंबून न्हाऊन काढण्यासाठी आपल्या आयुष्याची 200 वर्ष तपस्या करतायत गहिनीनाथ. भगवंताच्या किती लीला असतात बघा. ज्यावेळेस भगवंताने असा विचार केला की आता इतके वर्ष झाले आपण इथे आलो आहोत आणि पृथ्वी तलावरती आता अन्याय अत्याचार माजत आहे. कलियुगाचं वर्चस्व वाढलेलं आहे. कलीचा प्रभाव वाढलेला आहे. ज्ञानाचं अज्ञानामध्ये रूपांतर व्हायला लागलं. अत्यंत कनिष्ठ विचारशैली उत्पन्न होत आहे आणि या अवस्थेमध्ये भगवंताला जन्म घेणं अत्यावश्यक होतं. म्हणून सर्वदेव भगवान विष्णूंकडे गेले आणि सांगितलं, भगवंता आता आपल्याला अवतीर्ण व्हावं लागेल. त्यावेळेस भगवान म्हणाले की राम युगामध्ये मी गेलो, राम जन्मामध्ये मी गेलो आणि जन्म घेऊन आलो. माझं काय? कृष्ण जन्मामध्ये मी सुद्धा गेलो. माझं काय? पण आज मी एकटा जाणार नाहीये. आज तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार आहे. कधीही भगवान एकटे येत नसतात. भगवंताच्या सोबत भगवंताची पार्षदही असतात, भक्तही असतात. म्हणून माऊलींच्या जन्माच्या निमित्तानं कधी कधी असा विचार येतो की माऊलींच्या जन्माच्या पूर्वी झालेल्या यातना, म्हणजे भगवंता जेव्हा तुम्ही राम जन्मात जन्म घेतला त्यावेळेस अत्यानंद होता, सुंदर असा राजमहाल होता. पण माझ्या भगवंता 14 वर्ष वनवास भोगावा लागला. कृष्ण जन्मामध्ये इतकं सुंदर सगळं अनुकूल परिस्थिती होती, पण प्रत्येक क्षणाला युद्ध करावं लागलं.
कृष्ण जन्मामध्ये गोपिका होत्या, गोप होते, आनंद होता सर्वत्र, पण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये उपदेश करावा लागला. आणि आपला अवतार संपण्यापूर्वी भगवंतांनी आपल्या कुळाचा उद्धार नाश करून टाकला, यादव कुळाचा नाश करून टाकला. या 2 जन्माचा विचार केल्यानंतर जेव्हा अवतीर्ण होऊन आपण तिसऱ्या जन्मात भगवान ज्ञानेश्वराच्या रूपाने आपण या भूतलावरती अवतरला. प्रभू, आता ना तुम्हाला वनवास होता. ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा वनवास झाला होता, अज्ञान वाढत जात होतं, 14 वर्षांमध्ये जन्मोजन्मी आम्ही जे अज्ञानाचा वनवास भोगला होता तो नष्ट करण्यासाठी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये आपण कौरवांचा नाश केला. भगवंता, 100 कौरव संपले, पण कौरवांची वृत्ती संपली नाही, ती तशीच भूतलावरती राहिली. आणि या वृत्तीतून जन्म घेतात ती अनेक जीव. त्यावेळेस 100 कौरव होते, आज 1000 होते. भगवंता, त्यावेळेस आपण आपलं सुदर्शन चक्र चालवलं आणि त्या सुदर्शन चक्राने आपण संहार केला. पण या जन्मामध्ये जेव्हा माऊलीच्या रूपाने आपण अवतीर्ण झालात प्रभू, आपण हातामध्ये कुठलंही शस्त्र घेतलं नाही, कुठलंही अस्त्र घेतलं नाही. आज गीतेचा उपदेश करताना तुम्ही कोणालाही लढ असं म्हणाला नाहीये, आणि सर्व संग परित्याग सुद्धा सांगितला नाही. त्यावेळेस आपण आपल्या शस्त्राच्या साह्याने कौरव दृष्टीने असलेल्या विचारांचा नाश केला. कौरव संपले, पण विचार संपला नाही. तो विचार संपवण्यासाठी आता आपण पुन्हा अवतीर्ण झाला. आधी ज्ञानेश्वरीच्या रूपाने शब्द ब्रह्म देऊन आज आपण मनावरती राज करा. मनामध्ये असलेले विकल्प, मनामध्ये असलेली संकट, मनामध्ये उत्पन्न होणारे दुष्ट विचार, वाईट विचार, ह्या सर्वांना तिलांजली देते ते ज्ञानेश्वरीतली शब्द. भगवान ज्ञानेश्वराच्या रूपाने भगवान विष्णूंचा अवतार झालेला होता. तिकडे गोविंद पंत आणि मीराबाई आपल्या मुलाची वाट पाहत होते. पण ज्या दिवशी घरासमोर बैलगाडी थांबली आणि त्याच्यातून सिद्धोपंत, उमाबाई, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी उतरले, त्यावेळेस मीराबाईंचं वय खूप झालेलं होतं. विठ्ठल आलाय, पण सोबत कोणीतरी दिसतंय म्हणून लगबगीनं त्यांनी तयारी केली. विठ्ठलपंत, सिद्धोपंत घरात आले. झालेली सगळी हकीकत आई वडिलांना सांगितली, त्यांनी स्वीकार केला. सिद्धोपंत आणि उमाबाई आळंदीला परत निघाले. पण दिवसेंदिवस विठ्ठलपंतामधली विरक्ती ही वाढत जात होती आणि त्या विरक्तीच्या अनुषंगाने दिवसेंदिवस रुक्मिणीच्या मनामध्ये विचार येत होता की आई वडील म्हातारी होत चालली, परिस्थिती बिघडत जातीये. एक दिवस कालानुरूप गोविंद पंत आणि मीराबाई यांनी या देहाला इथे ठेवून परलोकाचा प्रवास केला. त्यानंतरची हकीकत आपल्याला माहिती आहे की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता हे आळंदीमध्ये येऊन सिद्धोपंतांच्या घरी राहिले. पण सिद्धोपंतांच्या मनामधली एक विरक्ती होती. ती विरक्ती अशी होती की त्यांना नित्य असं वाटत होतं की मी संन्यास घ्यावा. आता विचार करा की जेव्हा संन्यास घ्यायचा आहे, भगवंताला जन्मही घ्यायचा आहे, कसं साध्य आहे हे सगळं. पण विठ्ठलपंतांच्या मनामधली ही संन्यास वृत्ती दिवसेंदिवस विरक्ती वाढत गेली, विरक्ती वाढत गेली. ही विरक्ती वाढत जाऊन एके दिवशी त्यांनी झोपेत असतानाच रुक्मिणीची परवानगी घेऊन काशी क्षेत्री जाऊन रामानंद यांच्याकडून संन्यास स्वीकार केला. भाविक
आम्ही कितीदा तरी असं विचार करत होतो की एक छोटस लावलेलं हे ज्ञानेश्वरीचं रोपटा 16 वर्षापर्यंत पोहोचलं. हे 16 वर्ष पोहोचत असताना ना कोणाला धन दिलंय ना कोणाचं धन घेतलंय, पण महिनाभर चालणारा हा उपक्रम निर्विघ्नपणे का पार पडतो असा मनात प्रश्न आम्हा सर्व सदस्यांना येत होता, माऊलींच्या भक्तांना येत होता. ज्या काशी क्षेत्री जाऊन रामानंदांकडून विठ्ठलपंतांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली, त्याच रामानंदांचे शिष्य कबीर होते. म्हणून विठ्ठलपंत आणि कबीर हे एकाच गुरुचे शिष्य आहेत. पण आमच्या सेलूचं ग्रामदैवत, आमच्या सर्वांच्या हृदयातला आत्मा, आमचा श्वास श्री केशवराज बाबासाहेब महाराज. बाबासाहेब महाराजांचं चरित्र दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि दासगणू महाराज असं म्हणतात की पूर्वजन्मीच्या यतीवरा केशवराज बाबासाहेब महाराज पूर्वजन्मीमध्ये रामानंद होते, रामानंदांचा अवतार होते. आणि जे त्यांच्यापाशी शिष्य असलेले कबीर पुढच्या जन्मामध्ये रामानंद केशवराज बाबासाहेब महाराज झाले. आणि तो कबीर साईबाबा झाले. साईबाबांना कबीरांचा अवतार होता. ज्या गुरुच्या चरणापाशी बसून विठ्ठलपंतांनी संन्यास दीक्षा घेतली, त्या गुरुच्या चरणापाशी बसून हे ज्ञानेश्वरीचं वाघ यज्ञ गेली 16 वर्ष झाले चालतोय आणि हा अविरत चालू राहणार. चंद्र दिवाकर, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत भगवत कृपेने ही ज्ञानेश्वरी चालू राहणार. संन्यास ग्रहण केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की रामानंदांना सुद्धा भगवान पांडुरंगाने साक्षात्कार दिला आणि सांगितलं की तुझ्यापाशी आलेला एक शिष्य हा संसारिक आहे, त्यांना आपण संन्यास दिला. आधी आपल्याला संसार हा गृहस्थाश्रम पूर्ण करावा लागतो, त्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारावा लागतो आणि वानप्रस्थ आश्रमानंतर संन्यासाश्रम आहे. संन्यास घेण्यापूर्वी पत्नीची परवानगी लागते आणि संतती असणं आवश्यक आहे. असे विविध नियम संन्यासाचे सांगितले जातात. आणि या सर्व शिष्यांना तिथे ठेवून रामानंद जेव्हा तीर्थयात्रेला आले, ते आळंदी पर्यंत आले. रुक्मिणी मातेची भेट झाली. वेळेच्या मर्यादेमध्ये माऊलींची चरित्र सांगायचं असतं म्हणून काही भागांना मी संक्षिप्त रूपात घेतोय. आणि जेव्हा परत गेले त्यावेळेस सिद्धोपंत आणि रुक्मिणी सोबत होते. विठ्ठलपंतांना पुन्हा त्यांनी संसार करण्याची आज्ञा केली आणि आले. आता एक प्रश्न असा उभा राहतो की जर देवांना जन्म घ्यायचा होता तर संसार चांगला होता, मग विठ्ठलपंत संन्यास ग्रहण का केला? तर आपलं धर्मशास्त्र असं सांगतं की काही जणांना या जन्मामध्ये पुत्रप्राप्ती होत नसते. 3 प्रकारचे दोष असतात. एक भूत प्रतिबंध दोष, वर्तमान प्रतिबंध दोष आणि भावी प्रतिबंध दोष. जरी दोष असतील तर संतती निर्माण होण्यासाठी अडचणी असतात. विठ्ठलपंतांची पत्रिका जर आपण पाहिली तर त्या पत्रिकेमध्ये भावी दोष होता आणि म्हणून एक जन्म त्यांना पुत्र प्राप्ती नव्हती. म्हणून भगवंताच्या कृपेने त्यांना बुद्धी सुचली आणि त्यांनी संन्यासाश्रम स्वीकार केला. संन्यासाश्रम स्वीकार केल्यामुळे पूर्वजन्म संपला. आपल्याला माहिती की संन्यास घेतल्यानंतर पूर्वजन्मीचं काही राहत नाही, हा जन्म बदलतो. त्यावेळेस विठ्ठलपंतांचं नाव चैतन्य आश्रमाचं ठेवण्यात आलं होतं आणि आता पुन्हा संसारात आले. हा 3रा जन्म झाला. भावी प्रतिबंध दोष नष्ट झाला. पण जेव्हा आळंदीत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आले, सिद्धोपंत आले, तत्कालीन समाज व्यवस्थेने त्यांना अतोनात यातना दिल्या, त्रास दिला.
कितीदा तरी रुक्मिणी असे म्हणायची, बाबा आम्ही इथून जातो, अन्य ठिकाणी कुठेतरी जाऊन राहतो, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतो समाज परिस्थितीचा. पण सिद्धोपंत म्हणायचे, बाळा तुझ्या नवऱ्यामध्ये आधीच विरक्ती आहे, कसा तरी आता संसाराला लागलाय आणि तू गेल्यानंतर. त्यावेळेस रुक्मिणी माता सांगायची, नाही बाबा आम्हाला आज्ञा करा. आणि मग आपल्याला माहिती आहे की आळंदी क्षेत्रातच पुण्यप्रवाह इंद्रायणीच्या दुसऱ्या तीरावरती सिद्ध बेट आहे, सिद्ध बेट, जिथे अजान वृक्षाचं जंगल होतं, अजान वृक्षाचं जंगल. अजान वृक्ष त्याच ठिकाणी येतो जिथं सिद्ध पुरुष असतात. आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणींनी या अजान वृक्षाच्या या बेटावरती, या सिद्ध बेटावरती राहण्यासाठी येण्याचं ठरवलं. सिद्ध बेटी राहण्यासाठी आल्यानंतर हे सिद्ध बेट खरंच सिद्ध होतं. अनेक सिद्धांनी तिथं तपश्चर्या केली होती, कारण 4 देवांचा जन्म या बेटावरती होणार होता. आणि या सिद्ध बेटावरती आपण जर कधी गेला तर आजही तिथं अजान वृक्ष आहे. पण आता कोणीतरी मला एका भक्ताने असं सांगितलं की आता तिथे वस्ती होत आहे, आणि अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे की ज्या भूमीमध्ये या 4 देवांनी जन्म घेतला ती अत्यंत पवित्र भूमी आज जर आपल्या हातून जाणार असेल ते खूप मोठं आपल्या हातून पाप घडत आहे. सिद्ध बेटावरती येऊन यासाठी राहिले की सिद्ध बेटावर सहसा कोणी येत नसत. हे सिद्ध बेट सिद्ध आहे. अनेक सिद्ध ऋषी मुनींनी ते तपश्चर्या करून समाधिस्थ झाले. त्या सिद्ध बेटावरती साक्षात भगवंतांनी अवतीर्ण व्हायचं. विचार केला की भगवंता ज्या ज्या वेळेस आपण जन्म घेतला त्यावेळेस आपल्या माता पित्यांनी अनेक यातना सहन कराव्या लागल्या. भगवंता जेव्हा आपण कृष्ण जन्मात आला त्यावेळेस वसुदैव आणि देवकी मातेला अनेक यातना सहन कराव्या लागल्या. भगवंता त्यावेळेस कारागृहात टाकलं होतं. देवकी माता आणि वसुदेव तिथे बसून तुमची तपश्चर्या करा. त्या कारागृहात तुम्ही होता भगवंता, तिथे तुमचा अवतीर्ण झाला. आणि या जन्मामध्ये सुद्धा आपण सिद्ध बेटावरती आला. आणि सिद्ध बेटावर येत असताना इथे सुद्धा लोकांनी यातना केल्या. समाज व्यवस्थेला अत्यंत त्रास विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला दिला. पण मनामधली पांडुरंग परमात्म्याबद्दलची भक्ती या दोघांना नित्य तो सहवास पांडुरंग परमात्म्याचा या सिद्ध बेटावरती लाभत होता. भगवंता आपण जेव्हा कृष्ण अवतार घेऊन आला त्या कृष्ण अवतारावर तुमच्या समोर कंस मामा होता. त्या कंस मामाचा वध आपल्याला करायचा होता. पण या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्यापाशी कंस मामा नव्हता. त्या जन्मामध्ये कुरुक्षेत्रावरती उभा राहून आपण गीता सांगितली, अर्जुनाला लढायला सांगितलं. भगवंता त्या कुरुक्षेत्रावरती एक अर्जुन होता की ज्याच्यावरती अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आज या कुरुक्षेत्रावरती आम्ही अनेक अर्जुन आहोत की आमच्या जीवनाची दिशा आम्हाला कळत नाही. ती दिशा दाखवण्यासाठी भगवंता आपण अवतीर्ण झाला. भगवंता आपण जी रासलीला केली त्या रासलीलेमध्ये अनेक गोपिका होत्या. त्यांनी अनेक जन्म तपश्चर्या केली होती आणि अनेक जन्म तपश्चर्याचं फळ या गोपिका गोकुळात होत्या, वृंदावनात होत्या, नित्य आपल्या सानिध्यात होत्या. आणि तुमच्या आजूबाजूला बसून त्यांनी सुद्धा उत्तम प्रकारचं
भक्ती केली भगवंता, तेव्हा फार कमी गोपिका असते. पण या जन्मामध्ये आपण 750 वर्षापूर्वी अवतीर्ण झाला आणि 750 वर्षापूर्वी अवतीर्ण होऊन आज सुद्धा वारकऱ्याच्या रूपामध्ये अनेक गोप आणि गोपिका आपली भक्ती करतायत भगवंता. जेव्हा आपण आळंदून पंढरीला निघता त्यावेळेस या गोपिकांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाहीये. त्यावेळेस एक रासलीला झाली भगवंता. आज नित्य रासलीला, आज नित्य रासलीला. ती रासलीला सुद्धा आपली चालू होती भगवंता. पण ती रासलीला पाहण्याची, अनुभूती घेण्याची ज्यांची क्षमता होती त्यांनाच ती रासलीला दिसली. पण या जन्मामध्ये वारकऱ्याच्या रूपानं पावली खेळणारी माझी माऊली 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 ही रासच खेळती ना भगवंता. आणि म्हणून त्या जन्मामध्ये आपण निघून गेलात पण या जन्मामध्ये गेला नाही. जोपर्यंत आपल्या सद्गुरूंना मागितलेला पसायदा साध्य होत नाही, सफल होत नाही, तोपर्यंत या पृथ्वी लोकावर आपण थांबला आहात प्रभू. आम्ही भाग्यवान. त्या जन्मामध्ये भगवंता जेव्हा आपल्याला श्रीमद भागवताची कथा सांगायची होती, भगवान व्यासांनी तपश्चर्या केली. भगवान व्यासांनी तपश्चर्या केली ती भगवान शंभूंची, महादेवांची तपश्चर्या केली. आणि तपश्चर्येमधून आपण अत्यंत कठोर मागणं देवापाशी मागितलं. भगवान शंभू प्रसन्न झाल्याने भगवान शंभू असं विचारता की भगवान व्यासजी आपण विरक्त आहात, आपल्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाहीये आणि कुठल्या गोष्टीची आवश्यकता नसताना तुम्ही माझ्याकडे मागण्यासाठी तपश्चर्या करता. त्यावेळेस भगवान व्यास असं म्हणतात की माझ्या उदरी आपण पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि जी श्रीमद भागवताची निर्मिती इथून पुढे होणार आहे त्या श्रीमद भागवताचं आपण अनुसंधान करावं. आपल्या श्रीमुखातून भागवत कथा आपण राजा परीक्षितांना सांगावी. आपल्या श्रीमुखातून कथा आपण अनेक ऋषीमुनींना सांगावी. आपल्या श्रीमुखातून कथा आपण या मुमुक्ष जीवाला सांगावी भगवंता. आणि एवढ्या तपश्चर्येचं फळ म्हणजे भगवान शंभू अवतीर्ण झाले ते भगवान शुकदेवांच्या रूपाने. आणि भगवान शुकदेवांच्या रूपात ते अवतीर्ण होऊन एक सांगतो बर का, आपण जर धर्मग्रंथाच्या खोलात गेला तर एक वाक्य आवर्जून लक्षात ठेवा की सर्वात मोठा महावैष्णव कोण असेल तर महावैष्णव भगवान शंभू आहे. भगवान शंकर महाविष्णू आहे, ते महावैष्णव आहे. कारण भगवान शंभू नित्य जी जप करतात, जे अनुसंधान करतात, जी साधना करतात, जी तपश्चर्या करतात, जे नामस्मरण करतात ते भगवान विष्णूंचं करतात. आणि भगवान विष्णूंना विचारलं आपण कोणाचं अनुसंधान करता तर सगळ्यात मोठा शैव हे भगवान व्यंकटेश आहे, विष्णू आहे. कारण भगवान विष्णू सतत भगवान शंकरांचा जप करतात असं धर्मशास्त्र सांगतं. म्हणून अवतीर्ण होत असताना बघा की भगवान शंभूच्या मुखातून, कारण भागवत कोणी सांगावं, भागवत त्यानं सांगावं की जो महावैष्णव आहे. आणि भगवान शंभू महावैष्णव असल्यामुळे भगवान शंभूंनी शुकदेवांना ती कथा सांगितली, राजा परीक्षितांना कथा सांगितली आणि अनेक ऋषींना सांगितली. शुकदेव रूपातून जेव्हा अवतीर्ण झाले तेव्हा जी कथा गेली ती कथा सर्वोत्कृष्ट ठरली. आणि या जन्मामध्ये आपण निवृत्तीनाथ नायाच्या रूपामधून भगवान शंभू अवतीर्ण झाले. निवृत्तीनाथ हे भगवान शंभूंचा अवतार आहे. ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी प्रेरणा कोणी दिली आपल्याला माहिती की निवासी क्षेत्री भगवान शंभूंनी आज्ञा ज्ञानेश्वर माऊलींना दिली. काय योग आहे बघा, भागवत सांगत असताना भगवान शंभू येतात
आणि भागवत सांगतात आणि ज्ञानेश्वरी निर्माण होत असताना भगवान शंभू भगवान विष्णूंना आज्ञा करतात. काय योग अलौकिक योग. आणि भगवान शंभूंना ते सांगतात की आता तुम्ही भागवत सांगा. आणि भगवान शंभू आता सांगतात की आता आपण ज्ञानेश्वरीची रचना. हे कलियुग आलंय आणि या कलियुगामध्ये जो मुमुक्ष जीव सामान्य जीव हा कलीच्या प्रभावाने बेचिराग होण्याच्या मार्गावर होता त्यावेळेस ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. म्हणून ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की जो नित्य अनुभूती देतो. प्रत्येक शब्दामधून 9 रस वाहतात. कारण साक्षात भगवान शंभू आणि भगवान विष्णूंनी निर्माण केलेलं ते वाघ यज्ञ आहे. ते शब्द ब्रह्म आहे. म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या गर्भामधून पहिल्या जीवाने जन्म घेतला तो निवृत्तीनाथांच्या रूपाने. आणि निवृत्तीनाथांच्या रूपाने जन्म घेतल्यानंतर या सिद्ध पीठावरती साक्षात भगवान शंभूंचा अवतीर्ण झाला. भगवान शंभूने अवतीर्ण का केलं? भगवान शंभू आधी का आले? तर आता माझे भगवान अवतीर्ण होणार आहे पृथ्वी तलावरती. माझा देव आता पृथ्वी तलावरती येणार आहे म्हणून आम्ही आधी आलो. म्हणून भगवान शंभूंनी निवृत्तीनाथांच्या रूपाने या भूतलावरती अवतीर्ण. या भूतलावरती अवतीर्ण झाल्यानंतर ह्या सिद्ध पेटाचं सिद्धपण अजून वाढलं. रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत या बालकाला अत्यंत प्रेमानं अत्यंत हृदयस्पर्शाने त्याला सांभाळत असत. कारण या जीवांनी भोगलेली यातना भगवंता देवकीलाही यातना झाल्या. भगवान राम अवतारात आपण आला तेव्हा दशरथ राजांनाही यातना झाल्या आणि आता सुद्धा यातना झाल्या. पण ह्या सगळ्या प्रसूती वेदना आहे. प्रसूती वेदनेची वेदना होत नसते कारण जीव जन्माला येणार आहे त्याचा आनंद हा कितीतरी गुणात जास्त असतो म्हणून प्रसूती वेदना नसते. आपल्याला त्या वेदना दिसतात पण मातेला त्या आनंदाच्या कळा असतात की एक जीव जन्म घेणार आहे वंशवृद्धी होणार. रुक्मिणी मातेला डोहाळे लागले होते. रुक्मिणी मातेला डोहाळे लागले होते आणि रुक्मिणी मातेला डोहाळे लागल्यानंतर अनेक वेळा विठ्ठलपंत असं म्हणत रुक्मिणी आता आपण दुसऱ्यांदा गर्भधारण झालेला आहे. पहिला जेव्हा आपण गर्भधारण केला त्यावेळेस आम्ही असं म्हणत होतो की तुम्हाला काय ऐकायचं त्यावेळेस आपण रुद्र रुद्र आणि रुद्र ऐकत होतो. आता काय ऐकायचंय तुम्हाला? त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणायची की आता मला भगवद्गीता रोज श्रवण करावं लागते. भगवद्गीता रोज श्रवण करावं. म्हणून संध्याकाळचा दिवा झाल्यानंतर सांजवाद झाल्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणी छोट्याशा निवृत्तीला मांडीवरती घेऊन नित्य भगवद्गीतेचे 18 अध्याय नित्य म्हणत असत. नित्य म्हणत असत. नित्य म्हणत असत. विठ्ठलपंतांनी एकदा विचारलं का हो रुक्मिणी आपल्या गर्भातून आता बालक जन्म घेणार आहे काय खावं वाटतं आपल्याला? त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणाली आता मला काही खावं वाटत नाही. बरं आता मी तुमच्याशी कोणता संवाद करावा असं वाटतं बरं? तेव्हा रुक्मिणी माता म्हणायची श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासु या दिव्य मंत्राचा नित्य जप करत राहा.
विठ्ठलपंताने विचारलं, रुक्मिणी तुम्हाला काही स्वप्न पडतात का हो? हा, पडतात. स्वप्नामध्ये आपल्या कोण येतं? माझ्या स्वप्नामध्ये भगवान गोपाल कृष्ण येतात. विठ्ठलपंत म्हणाले, ते गोपाल कृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धावरचे नाही. गोपाल कृष्ण येतात, पण ते बाल रूपाने येतात आणि माझ्या उदरामध्ये बसून माझ्याकडे निरखून पाहतात. बरं रुक्मिणी, एक सांग की आता तुला डोंगरेल काय अनुभूती आहे ती रुक्मिणी? त्या रुक्मिणी माता म्हणायची की मला असं वाटतं की या कुटीमध्ये आपण गेल्यानंतर शांत ध्यानस्थ बसून नुसतं ध्यानस्थ बसून राहा, कोणाशी काही संवाद करून. रुक्मिणी, आता जन्माला येणारा बालक हा निश्चितच मोठा अवतीर्ण असणार आहे, यात काही शंका नाहीये. बघ ना, हा मोर नित्य येऊन आपल्या अंगणामध्ये नृत्य करतो आणि मोरपीस टाकतो. काय येतो ग? रोज येतो. भगवान म्हणाले, आता आम्ही अवतीर्ण होणार आहे. आम्ही अवतीर्ण होण्याच्या पूर्वी आमची प्रजा सगळी आहे. रुक्मिणी मातेच्या समोर येऊन मोर नृत्य करायचा, सुंदर नृत्य करायचा आणि रुक्मिणी माता शांत चित्ताने पाहायची, कारण भगवंताने आपल्या मस्तकावरती मोर मुकुट, मोर पीस धारण केला. तो मोर नित्य नृत्य करायचा, माझा भगवंत आता जन्म घेणार, माझा भगवंत आता जन्म घेणार. अनेक पक्षी, अनेक पक्ष्यांची किलबिल 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 सिद्ध बेटावरती वाढली होती. पोपटाच्या रूपाने शुभदेव येऊन त्या झाडावरती बसायचे. अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्याच्या बळावरती पक्ष्यांच्या रूपानं सिद्ध बेटावरती आता गर्दा केला होता. आणि रुक्मिणी माता म्हणायची, बघा ना हो, किती चिवचिवाट वाढलाय पक्ष्यांचा, काय सुमधुर ती कोकिळा गातीये. अहो, यापूर्वी ही कोकिळा कधी अवतीर्ण झालीच नव्हती इकडे, पण हा सिद्ध बेटावरती बघा, चराचर सृष्टी अत्यंत प्रसन्न सृष्टी झाली आहे. 9 मास रुक्मिणी मातेला पूर्ण झाले. 9 मास पूर्ण. आज अष्टमीचा दिवस होता, आज अष्टमीचा दिवस होता, श्रावण मध्ये अष्टमी. आणि या अष्टमीच्या दिवशी रुक्मिणी माता सकाळपासून शांत पडलेली होती, शांत पडलेली होती. रुक्मिणी मातेच्या अंगावरती एक प्रचंड वलय निर्माण झालं होतं, तेजोवलय निर्माण झालं. सिद्धोपंत सारखं त्या तेजोवलयाकडे पाहायचं. रुक्मिणी, तुला वेदना होतात का? रुक्मिणी म्हणायची, नाही, मला कुठल्याही वेदना होत नाही, मी शांत आहे, मी प्रसन्न आहे. रुक्मिणी, आज अष्टमी, हा आज अष्टमी. रुक्मिणी, तुला काही खायचंय का? थोडं, आज सकाळपासून तू काही खाल्लेलं नाही, आज काही खायचं, आज काही खायचं, आज उपवास. रुक्मिणी, आता आपण श्रीमद भगवद्गीतेचे अध्याय आरंभ करा. आम्हाला त्या भगवद्गीतेचे ते श्लोक आता श्रवण करण्याची इच्छा, ते श्लोक आम्हाला श्रवण करायचे. आपण त्या श्लोकाचा आता पठण प्रारंभ. श्लोक झाले की आता विष्णू सहस्त्रनाम. पक्ष्यांचा चिवचिवाट आज संध्याकाळी जास्तच वाढला होता. आज सांज वाद झाली, त्यावेळेस साक्षात अनेक देवांनी तिथं सूक्ष्म रूपाने अवतीर्ण झाले होते. म्हणून रुक्मिणी असं म्हणाली की अहो, आज किती आल्हाददायक आहे, प्रसन्न वातावरण झालंय, प्रसन्न वातावरण झालंय. त्यावेळेस विठ्ठलपंत असं म्हणाले की रुक्मिणी, आज अष्टमी, आज अष्टमी, आज भगवंताचा अवतीर्ण आहे, आज भगवंताचा
सावते आज बघ सावते. आज कारागृहाची दारं बंद नव्हती बरं. आज कारागृहाची दारं उघडली होती, कारण ज्ञानदेवाच्या रूपानं येऊन ज्ञानाची दरवाजा उघडणार होता. भर सुंदर होते. श्रावण सुंदर वर्षा चालू होती. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये लोक भजन करत होते. रात्रीचे 11 वाजले. तेव्हा रुक्मिणीच्या प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि रुक्मिणी माता त्या प्रसूती वेदनेमध्ये अत्यंत आल्हाददायक हसत होती, आनंदाने हसत होती. आणि अंधाने हसत असताना तिच्या चेहऱ्यावरचं तेजोवलय अत्यंत प्रभावी झालं होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. दुरून येणारा हा मंत्र रुक्मिणीच्या कानावरती पडायचं आणि हृदयामधून निघायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. रात्रीचे 12 वाजण्याची वेळ होती आणि चराचर सृष्टीमध्ये आज या भूलोकामध्ये भगवान कृष्णांचं अवतीर्ण होणार होतं आणि अवतीर्णासाठी सगळे सज्ज होते. आणि 12 वाजता सर्वांनी आपल्या हातामधली पुष्पवली गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्याच वेळेस रुक्मिणी मातेच्या गर्भातून जन्म घेतला ज्ञानदेवाने. ज्ञानेश्वर भगवान की जय. भगवान ज्ञानेश्वरांचा जन्म अत्यंत प्रसन्न. हे माऊलींचं चरित्र खूप अद्भुत आहे, अनमोल आहे. माऊलींचं चरित्र यथामती यथाबुद्धीने सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला पूर्ण विराम. कृष्णार्पणमस्तु. पुंडलीक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. आज माऊलींचा जन्मोत्सवानिमित्त इथे उपस्थित सर्व भाविक आरती करणार आहे. आपण सगळ्यांनी आरती झाल्यानंतर बसायला, त्यानंतर सांगा. आरती लावा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य केला. सेवेती साधू संत बनवे केला माझा. आरती ज्ञान राजा गोपाले ज्ञान जली गणिताची गुणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य केला. सेवेती साधू संत मनोवेदेला माझा. आरती ज्ञान राजा गोपाल ज्ञान जली गणेती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य केला. सेवेती साधू संत मनोवेदेला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट
केले राम जनागणे पायी पुस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदीला माझा आरती ज्ञान राजा सदा सुसमधियाग्ने बहुभुवामि वेदनमामि मानदार मानव परकाय परमाय दिगंबराय नमः शिवाय कुकमावली ज्ञानेश्वर महाराज की पंढरीनाथ भगवान की आता विश्वास महे येने वाग्यज्ञ दोषाले दोषोनी मदर्याले पसायाले जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे धरू मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जीवांची लतो ते लाहो प्राणी जात वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जय अर्णव पियुषांचे चंद्रमेघे लांछन मार्तंड जेतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्ये होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष योगी दृष्टा दृष्ट विजय होवायेजी एतमने श्री विश्वेश्वरा हो आहोईल दान पसारो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय केशवराज बाबासाहेब महाराज की जय बाल कृष्ण भगवान की जय भारत माता की जय। भाविको, या श्रावण मासानिमित्त आयोजित या महिनाभराच्या प्रवचनामध्ये आजची सेवा आमचे परममित्र ज्यांचं तन मन धन सर्वस्व ज्यांनी या ज्ञानेश्वरी प्रवचनासाठी समर्पित केलेलं आहे आणि ह्या महिन्याभराचा कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात असे आमचे परममित्र ज्ञानेश्वरी आराधनाचे आधारस्तंभ म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, ज्यांचं प्राध्यापक असूनही या ईश्वरावर एवढी नितांत श्रद्धा आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, भागवत ग्रंथाचं देखील ते भागवत सांगतात, कथा करतात, अशा प्रकारचा या धार्मिक कार्यामध्ये मोठं अभ्यासपूर्ण योगदान असणारे संजय सर पिंपळावकर प्राध्यापक यांचं आज आपण या ठिकाणी प्रवचन श्रवण केलेलं आहे आणि उद्याची सेवा बरोबर ठीक 8 वाजता उद्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी।